मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची आढावा बैठक पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात पार पडली। यावेळी कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर के मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी सुहास वाईंगडे, महिला आणि बालविकास विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिल्पा पाटील आदी उपस्थित होते। पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी या योजनेचा लाभ देण्यासाठीच्या प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर महिलांची अडवणूक होणार नाही, तसंच दलालांचा सुळसुळाट होणार नाही याची दक्षता घ्या असे निर्देश दिलेत। 31 ऑगस्टपर्यंत नोंद झालेल्या सर्व लाभार्थ्यांना जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचा लाभ देण्यात येणार असून सर्व महिलांनी अर्ज नोंदणीसाठी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलं। जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी या योजनेसाठी नारी शक्ती दूत ॲपवर निःशुल्क ऑनलाईन अर्ज भरण्याची सोय उपलब्ध करून कोणतीही अडचण आल्यास तहसीलदार, गटविकास अधिकारी अथवा बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहन केलं। या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत झालेल्या नोंदणीमध्ये कोल्हापूर जिल्हा राज्यात अग्रेसर असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी दिली।